हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. परमात्मो हंगा अर्जुनालागी सगळे जगत्यांतुता आणि सृष्टी केलेले सर्व वस्तूंतू तागेले स्वरूप विभूती त्या विंगड ताजे नंतर तो तिरोहित विभूती म्हणारे ते प्रति आया 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 ते सृष्टींतू तो खंच्यांतू कसले तागेल खंची जीवांतू तागेल विभूती असं या प्रे सांगून येतं असं तशीची कालम कलयतामस्मी म्हण म्हणालो परमात्मा. तशी काल म्हण म्हळ्या कसले आम्ही पळयताची संहारक एक शक्ती काही काल म्हणताची अनेक काल म्हण म्हळ्यारी समय म्हण म्हळेल अर्थ म्हण म्हणत समय आम्ही टाईम म्हण म्हणताची. तशीची प्रति एक हंगा जेवचे प्रति एक क्रियेक एक काल म्हण म्हळेल असता. तशी त्या कालाचे नियामक जावन आशिल्लो परमात्मा कंचे कार्याक अंगीक खंचे एक खंचे कालाक जावका त्या कालाक जेवचे आम्ही म्हणटा पळय मस्त प्रयत्न केल्ले जाल्यार जेवचे वेळाक जेवचे न्हू. तो वेळ केन्ना म्हण आमकां कळटा परमात्मान न्हू सांगता म्हण सांगू न्हू. तशी खंयचे कार्य जेव हे सगळेची मनुष्याक कितले खंयचे काळाक कसल सकट जावका ते काळा मात्र जाता. पळोवचें केल्यार पळय विवाह घर घराचे कार्य आत्मोद्धार परमात्माले अनुग्रह या पुरे ताका खंयची वेळा जावका आसता तेच वेळा जेवचे. हाका कारण कोण म्हण म्हळ्यार काल आमकां जावन आशिल्लो परमात्मा. तशें जावन ताका काल म्हण म्हणटाची. आतां कोणाक ज्ञान आस तो ज्ञानावतारी जावन भक्तांक पुरे ज्ञान दिवचे येता. तशी व्यास जावन कपिल जावन दत्तात्रेय जावन नाना रितीरी तो ज्ञान दिवच्याक येता जनांक. जाल्यार ते ज्ञान दितना अज्ञानाक तो मृत्यू जाता म्हण सांगून आमी आयकल्याची. तशी नारसिंह देव इति अवतार करून घेवन येता तांणी ताजे अहंकार दर्प दुर्गुण या पुराय देव नारसिंह कोणाक एक दर्प आशिल्ले कोणा अहंकार आशिल्ले कोणा दुश्ट मन आशिल्ले दुश्ट बुद्धी आशिल्ली तांकां पुराय जाणाक कालच येता. काल म्हळ्यार हांगा आमी मृत्यू म्हळ्याची अर्थार घेवपाक जाता. तसल्यार काल म्हळ्यार एक सर्व गुण परिपूर्ण जावन आशिल्ले तशीची ताका काल म्हणची. काल म्हळ्यार संहारक म्हण दोनी अर्थार तो कालम कलयतामस्मी म्हण म्हणालो म्हण कळ्ळें आमकां. आतां मृगाणांच मृगेंद्रो अहम म्हण म्हणालो. संहार शक्ती जावन कालांतू आपण मिगेली एक विशेष विभूती असं म्हण सांगेल परमात्मो. आतां तो सांगता कसं न्ही म्हण म्हळ्यार आनी मुखारी प्राणींतू पक्ष्यांतू मनशांतू पुरे मिगेले खंयच्यांतू मिगेले विशेष विभूती असं म्हण सकट सांगता. असं आतां सुरवेक तो प्राणी विशीं काडले. मस्त बलिश्ट जावन आशिल्ले प्राणी आसची तांतू पुराय प्राणी पशी चड बलिश्ट प्राणी खंयचे ताका त्या एक प्राणीकय तो आमी म्हणटाची हस्ती पुरे हेजे पशी मस्त बलिश्ट जावन आसची म्हळ्यार हस्ती मात्र न्ही व्हड देहाची प्राणी म्हळ्यार हस्ती. जाल्यार हस्ती सिंहाक भितकय. सिंहो रानाचो रायो म्हणटाचे आमी. हस्ती सिंहा भित्त म्हण न्ही
बीनान अशी हस्तीक न्ही सिंहाक युद्ध जालें रे हस्ती सलबत सिंहाल्यागी त्या व्हड देह आसूं न्हू हस्ती ते म्हणटा गट्टी देह सोंडाली सकड आसूनी हस्ती सिंहाक सलवता म्हूण म्हणटात. तशी बलिश्ट जावन आसूचे हस्तीकय संहार करचे तसल बलिश्ट मृग खंयचे रानांत म्हळ्यार सिंह. तशी हांगा मृग म्हळ्यार अन्य करता येता कसले म्हळ्यार आत्मानम मृगयंती मृग म्हळ्यार अन्वेषणा म्हणलेले हे करता येता सोदूचे शोधन अन्वेषण. कोणाक अन्वेषण करचें आत्मानम म्हळ्यार परमात्माक अन्वेषण करचें. साधकांक गेले साधनेक एक मार्गदर्शक जावचे मनशाकय मृग म्हूण म्हणटात. त्या परमात्मांक अन्वेषण करूंक कोण बायसरल्यांची तसल साधकांक तांगेले साधनेक एक मार्गदर्शक जावन राबचो सर्वश्रेश्ठ जावन आशिल्लो परमात्माक मृगेंद्र म्हूण म्हणयता. मृग म्हळ्यार परमात्माले अन्वेषक जावन आशिल्ले साधक जावन आशिल्ले भक्तांकय मृग म्हूण सांगताची. तशी तितले भक्तांक अधिपती तशें जावन ताका मृग इंद्र म्हूण सांगचें. सिंहाकय मृग तशीची भक्तांकय मृग इंद्र सिंहाकय मृग इंद्र म्हूण म्हणटाची. सिंहालांतूय मृग म्हळ्यार अन्वेषक जवो मृग म्हळ्यार मार्गदर्शक अशी जावन राबिल कोण म्हूण म्हळ्यार सिंहाकय तो मृगेंद्र जावन मृग नामक जावन आशिल्लो कोण म्हूण म्हळ्यार परमात्मा जावन आशिल्लो मृगेंद्र म्हूण म्हणटाची. आतां देव प्राणील विशयी सांगले आतां पक्षींगेल विशयी काडटा. पक्षीलांतू सर्वश्रेश्ठ म्हणून घेतिले वैनतेय पक्षीले हृदयांतू हांव अंतर्गत जावन विशेष विभूती मिगेली वैनतेय पक्षींत आस म्हूण म्हणटा. विनतः म्हूण म्हळ्यार शब्दाकची अर्थ कसले विशेषेण नताः विशेष रितीरी परमात्माक विशेष रितीर नमन करची तसले एक भक्तांक विनत म्हूण म्हणटाचे नमन करची तसले भक्तांक विशेष रितीर नमन म्हळ्यार अनन्य चिंतन करून नमन करचे तसले व्हड भक्त आसा पळय तांकां विनत म्हूण म्हणटाचे. तशी परमात्मो तांकां विशेष आश्रय दितकय कोणाक तागेले विशेष भक्तांक परमात्मो तागेले विशेष जावन आशिल्ले आश्रय दिता. मात्र न्ही परमात्मो तागेले भक्तांगेले व्हड संबंदीतो प्रितीचितो तशें जावन ताका विनत संबंदी वैनतेय म्हूण म्हणटाची. विनत म्हळ्यार विशेष जावन नमन करचे तसले भक्त तांगेले संबंदी वैनतेय तो म्हूण म्हणटाचे. परमात्मो सांगता वैनतेय म्हूण म्हळ्यार विनतांक संबंद पाविल्ल्यानाक वैनतेय म्हणटाची. तशी त्या वैनतेय म्हूण म्हळ्यार पक्षींतू मिगेल विशेष विभूती आस म्हूण म्हणटा. विनतांक परमाश्रय परमात्मो म्हणलें. वैनतेयो नतास्पतः तो कोण पांय पडतकी तांकां आश्रय वैनतेयो म्हूण म्हणयता. तशें पक्षीलांतू अत्यंत श्रेश्ठ पक्षी कसली गरुड पक्षी तेदन ताका ते गरुड पक्षी म्हूण म्हळ्यार कसो न्ही एक तो पळोवच्या कशें आसता हद्दू जाती पक्षी म्हणटाचे आमी. तागेले पोट धवी आसता गरुड पक्षीचें पोट मात्र धवी आसता म्हूण सांगून. हें गरुड म्हळ्यार कोण म्हूण म्हळ्यार कश्यप प्रजापतील काणी पुरजना गोतस ताका ते अर्जन दक्ष प्रजापतील दुवाल भेट वारडी जाता तांतू मालगडी आदिती मागीर दिती मागीर कद्रू मागीर विनता अशीची मागीर सुरसा दनू राका अशी मस्त बायल आसा ताका तांतू ते नांवाचेची संतान ताका जाता कश्यप प्रजापतीक. तशी हांगा कश्यप प्रजापती तो कश्यप आनी तागेले बायल विनता तांगेले एक समागमान जाल्लो तिकून ताका वैनतेयो म्हूण म्हणटाची. तसल वैनतेयो परमात्माले वाहन जाल्लो तो गरुडू वाहन जाल्लो तो गरुड ते गरुडालांत विशेष विभूती मिगेलेची म्हूण सांगलें. आतां कश्यपाल पत्नीन तो दिती आदिती तशीची
ಕಶ್ಯಪ ಪ್ರಜಾಪತಿಕ ದಕ್ಷ ಪ್ರಜಾಪतीला 13 जण चिलियल होतो वाढीत जाता त्या 13 चिलियलांत 13 नमनेचे संतान जातात का तशी मालगडी अदिती ती गेल संतान प्रय द्वादश आदित्य देव जाल्लीन त्यांनी तशी मागीरची दिती ती गेले चेरडूम आदिदैत्य म्हणून गेले हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू मागीर ये तिन्नी बायल विनते चरी बायल कद्रू तांगेले मध्यंतू एक परस्पर प्रीती असं ना म्हणना जाल्यार असूया गुणय तांगेल मध्यंतू आसता तशी ते एक कद्रुकय विनतेकय चडून आशिल्लीची त्यांनी एक संतान भाग्याच्या अपेक्षेन ताका कोणाक कश्यप प्रजापतीक त्यांनी सेव करून आनी संतोष करताची ताका तो तुमकां कसल वर जायनी म्हूण निमगितान तांणी सांगता दोग जणी म्हाका संतान भाग्य जावका म्हूण सांगून निमगिताची कश्यपाक जावो तांकांय संतान दिवका म्हळ्यार वयन कश्यपान म्हूण सांगून कश्यप जायता म्हूण म्हणटा तशी हांगा विनते तांकां निमगी तुमकां कसल नमने संतान जावका कद्रू सांगता सगळे जगत्यान भिवची तसले एक सहस्त्रपुत्र म्हाका जावकाची म्हूण सांगता तेन्ना विनतेक कश्यप प्रजापती निमगिता तुका कसल नमने संतानाची अपेक्षा तेदना विनती सांगता म्हाका कद्रुले चेडवां पशी बलिश्ट जावन नाशिल्ले चेडूं जावकाचे तांणी संख्येन दोग जण जाल्यार वाडणे जाल्यार कद्रुल तितली चेडवांक एदुरसोची शक्ती तांकां जावका म्हूण सांगता तशीची कश्यप प्रजापती तथास्तु म्हणटा दोग जणांकय संतान जाताची संतान म्हळ्यार कशी म्हूण म्हणल्यार हांगा विनतेक तिणी म्हळ्यार 2 चेडूं जाल्यार पुरो म्हळ्यार न्हय कद्रुले 1000 चेडवां पशी बलिश्ट जावन आशिल्ले 2 चेडूं म्हाका जाल्यार पुरोच म्हळ्यार तशी विनतेक 2 मोट्टो दवरचे भाग्य मेळटा कद्रू 1000 मोट्टो दवरून ते मोट्टो गड भितर बेतून भायर येवन ते पिल्ल ಸ್ವಲ್ಪ व्हड्ड जावन तांणी आवसून सांगिल्ले तशी चलूकय शुरू करून जाला थंय जाल्यार हांगा विनतेक थंय तिगेले चेडू जायनी ते मोट्टो भेतनी कसलेय जायनी म्हूण म्हणटना तिकाच एक नमनी एक मना करखर जाता कद्रू ताजे ततवळ ती किरकिर करता तुका मेगेल ओटोवची गुरबीण जाल्ली तुका तुगेले तूं म्हणलेलें कसलें म्हूण म्हळ्यार मेगेल चेडवां पशी बलिश्ट जावन नाशिल्ले 2 चेडूं जावकाची म्हूण म्हणलेलें आतां तुका चेडूं 2 जाल्लांचे पळय जाल्यार तांतूं कोणच म्हूण कोणाक गोत्तू मेगेल्या पशी मेगेल चेडवां पशी बलिश्ट की कनिश्ट की कसो म्हूण कोणाक कळटा ते चेडूं भायर येयला बी ते मेगेल चेडूं व्हड जाता रसाची हांगा तिका भारी बेजार जाता विनतेक ती कसं करता बैल मनशाला एक क्युरियोसिटी म्हूण आसता पळय तशी ताका समजावन ती कसं करता म्हूण म्हळ्यार तिगेल त्या मोट्यान तूं एक मोट्टो भेतून पळयता भेतून पळयतना थंय ते मोट्टे दुखून एक व्हड अर्दंबर्द बेळवणीक गेल्ले एक शिशू आसता तूं ते अर्ध देह ताका तशीची अर्ध देह वाटला आनी अर्ध जायन तशीची तो भायर येता भायर येयल्याक ताकाय एक नमने पाप बेजार जाता म्हाका सम वाडचे पशी फुडें आम्मान काडली न्हय तो ते आलोचना करता आनी हांव सांगता आमा तूं म्हाका अर्द अंत बेळवणीक आनी की बाकी आसतना तूं ते देवतेन गेल्ले ते एक म्हाका तूं अशें भायर काडली न्हय म्हूण सांगून तो निमगिता कोण अरुण तागेलें नांव अरुण म्हूण विनतेक निमगिता अशी तूं इत्याक म्हाका केल्लें तशें जावन तुका आन्यक ते चेडूं भायर वतय तूं ते मोठा पडूनच हाजी शिक्षा मांद्र तुका मेळटा कसलें म्हूण म्हळ्यार तूं म्हाका कोणाल खातीर कोणाल बेरचें मत्सरा निमती तूं म्हाका अशी अर्धारी तूं भायर काडली की तूं ते कोणाल खातीर केल्ली पळय तिगेल दासी जावका तुवें म्हूण हिकत भारी बेजार जाता विनतेक कुळ्ळे ती दोळे दुखून उदक काडटा आनी पुतालें सांगता कसलेय जावो चेडा म्हाका हें शापा दुखून विमोचन कशी म्हाका नाक हें शाप म्हूण म्हणटना
तो कसं म्हणतात तुका अन्यक चेडू अन्यक मोठंच नव्हे तुगेलं अन्यक संतानच नव्हे त्या संतान जागृतेर पळय त्या संतान बग्गी मोठं भेतून तू पळो नका तांतू कसलं म्हणून तांत ही संताना निमती तुका हे दासयत्वा देखून मोक्ष मेळटा म्हणून म्हणटा तशीच हांगा एक केन्ना तो मोठ्या दुखून भायर तो कोण तो कसले इते हें एक निरीक्ष तिगेले मनान तो आसता आत्तां कसं जाल्लें म्हळ्यार विनतेले ते तिन्नीची ते विनतेले ते दोनीचे मोठो ते भायर येवचे खातीर ती राखून राबल्या जाल्यार ताणें सांग आतां एक शाप दिला वचूक कसलें तूं कोणाल खातीर हें काम केलें पळय तिगेले सेवकी जा तूं म्हणून शाप दिलो न्हय आतां तिका ते शाप पुतान दिलेले बद्द जेवचे वेळ लाग गेलो त्या वेळाक उच्चेश्वर वसू म्हणलें एक गरुडाले न्हय इंद्राले घोडो तो समुद्र मथना वेळार येयलो त्या घोड्याक देवान इंद्राक दिलेलें त्या इंद्रान ते उच्चेश्वर वचू घोड्या वयर बसून एकड तेकड वच्चास एक पंत इंद्रान ना नासल्यार तो घोड सांजवेळीक तो भोंवन येता तशी केन्नाय ते भोंवतर आसता उच्चेश्वर वचू तेदूळ तांकां मना वच्चे न्ही जाल्यार आत्तां हे पुराय जतन तांकां उच्चेश्वर वचू म्हळ्यार तो कशें आसता तागेलें बण्ण कसलें तो कोण कसलें इतें म्हणलेल्या विशयान तो तांकां चर्चा जाता कोणाक विनतेक आनी कद्रुक तशी ते आतां तिगेले दासीत्व तिका मेळचें तसलो वेळ लाग गेला न्हू ताजे खातीर तेदना विनते आशिल्लें तिका मनांत कसलें कन्निंग बुद्धी सकड ना ती आशिल्लें सांगता कसं न्ही म्हळ्यार ते घोडो धवोची म्हणटा कद्रुक पळयता ती काय दिसला घोडो धवोची म्हूण सांगून जाल्यार ही विश्वामित्राले काची हे ते घोडो तो धवोच म्हूण गोतस कोणाक कद्रुक जाल्यार ती विनते वयरच्या जाळान विनतले सांगता ना तो घोडो ಸ್ವಲ್ಪ काळो म्हूण म्हणटा काळो बाल काळे आसता जे म्हूण म्हणटा ना विनती सांगता ना हांव सम पळयला त्या घोड्याचे बालय धवेस म्हूण कडेन तसल्यार कसलें आमगेले मदीन ते पंदी कसं न्ही तूं सांगिल्लें बद्द जाल्यार हांव तुगेलें सेवकी जाता हांव सांगिल्लें बद्द जाल्यार तूं म्हगेलें सेवकी जावं कडेन ही भयण जाता कद्रुक तिणें पळयला ते घोड्या बाल धवस म्हणून जाल्यार कसं की एक दुश्ट बुद्दीन तिणें हट बांदिल्लें भयणी लागीं आतां ती तिगेलें चेडवां आपयता आनी सांगता तुमी त्या घोड्याचे बालनाक लांबुका कांयचे दिसा त्या घोड्यान अशें वतना तुमी त्या घोड्याचे बालनाक लांबुका तेदन ते घोड्या बाल काळे दिसता न्हय त्या वेळार हांव न्हय पंद्यान तुगेलें वता ते चेडूं वापनाची ताजे खातीर ती उजेपून तुमी मरताची तुमकां जनमी रायाले सर्पाधुरा ह्या वेळार तुमगेलें पुराय जनाल मरण जाता म्हणून शाप दितना कुडले तांणी हांव सांगिल्लें तशें आयकता जाल्यार ती तांकांय शाप दिवन जाला हांगा तांणी वचून ते बाल्लाक लांबताची ती विनतेक दाखयता आनी पळय बाल काळें हांव सांगिल्लें तुगेलें बाल काळें म्हणून विनतेक आतां कसलें करूं जायना ती जायत म्हणून ओपता दासी जाता हांच्यान गरुड भायर येता गरुड भायर येवन म्हळ्यार आनीक मोठो भितून तांदूळ दुखून ती गरुड पक्षी भायर येता भायर येयले आवसो कैस म्हणून तो दितना थंय आशिल्ले जन जलील काणी पुरय सांगताची तो हांगा विनतेक दासीत्वा दुखून सोडवाचे खातीर येतना कद्रू ताका सांगता म्हगेल चेडवांक अमृत हाडून दिल्यार तुगेलो अम्मा म्हगेल दासीत्वा दुखून मुक्त करता तें अमृत इंद्रान एक राखून दवरला म्हळ्यार नाना रितीची राखवण केला ताका उज्या मद्देन तूं हांगा थंय सगळें जाल्यार गरुड भारी बुद्दंत तो भारी बुद्दंतिकेन तागेले शक्तीन सकडी ते वचून अमृत कलश गेलवता देवतेंगे लोटू युद्धय करता तो अमृत कलश गेलवता अमृत कलश गेलवतना इंद्रू सांगता नाका ते तूं व्हरून नज अशी तशी तेदन तो सांगता हांव तुला एक थेंबो अमृत तांकां पिवचें म्हणा आवय वापरना वायट करना नशी ते अमृत कलश तूच भरी म्हाका मेगला अम्माक दास्यत्वा दुखून सोडवायल्या जाल्यार इंद्रूय जायत म्हणटा ते अमृत घेवन येतना विष्णू ताका वाटेर मेळटा ते विष्णूक गरुडा पळोवन भारी खुशी जाता इतें म्हळ्यार हे दोळ्ळे अमृत कलशू
ते कोकान तू धरला जाल्यार एक थेंबो अमृत पिनी तेगेले एक ते हॉनेस्टी म्हळ्यार ताणें सांगला पळय इंद्राले गे हांव कसलेची हें करना तांतुले अमृत वायट करना म्हूण ते पळोवन विष्णू भारी संतोश जावन कसले बरं जेवका म्हणटना तो कसले बरं तो म्हणटा कसो कसो म्हाका तुगेलें वाहन जेवचें तसलें बरं दिता म्हूण विष्णू जायत म्हणटा मागीर तुका ते अमृत हात तोंड तुगेलें तोंडा आसल्यार तूं एक थेंबोय पिवनी पळय तें म्हाका भारी खूश जालें तशें जावन तुका अमरत्वय दिता तूं म्हगेलें वाहन म्हूण म्हणटा ताका कोणाले निमती मरण ना म्हूण म्हळेलें कय बरं दिता पण विष्णू जाल्यार हांगा आतां आवसू सोडाका न्हू तो घेवन येयलो कद्रुल्याक सांगलें म्हगेल्या अम्मा सोडली म्हूण सांग ती तीन पंत तागेल्या अम्मा हांव सोडलें म्हगेलें दासयत्व तिकून ती मुक्त जाली म्हूण जाल्यार कद्रुल चेडवांक नांव नेयाचें म्हणटा अमृत हांगा दरबास्तराणार दवरता तुमी येवन पिल्यार जाल्ले म्हूण म्हणटा आनी तो आवसो घेवन त्या कडेन गुंता आनी पुरयच्यान न्हांवच्या म्हणून समुद्राले वतना इंद्रू येता अमृत कलश घेवन वता हांगा कद्रुल चेडवा अमृत मेळना ती आनीक मस्त काणीस जाल्यार इतली सकळी श्रेश्ठ काम तो गरुड करता तशी तसले ते श्रेश्ठ काम करची तसले ते एक योग्यता ते गरुडाक कशी आयली म्हूण म्हळ्यार तेंची महाविष्णून कृष्णान सांगचें ते गरुडालान तूं मेगलेक विशेष विभूती आस म्हूण तो सांगता तशी अशी गरुडाले काणी आनी की मस्तस गरुडाल विशयो तो कशी श्रेश्ठ म्हूण म्हळेल विशयो मस्तस जाल्यार एका गरुड म्हळ्यार कोण म्हूण म्हळ्यार तरी इतले विशयो सांगिल्ले तशी ते गरुडालान तुमी केले विशेष विभूती आसा म्हणलें आतां कसलें सांगता कृष्ण पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहं जिषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी म्हणटा आतां पवनः पवताम अस्मि पवताम म्हूण म्हळ्यार ते वाऱ्याक वेगारी वच्चे पवताम म्हूण म्हळ्यार पवताम शोधकानां वेगवतां वा म्हळ्यार पवताम म्हणजे खंयच्याक म्हळ्यार शोधक शुद्धी करतले जवो वेगवताम वा वेगवताम वेग जावन चलन आसूचे वस्तूंक पुरे पवताम म्हणजे तांतू पवताम पवनः अस्मि म्हूण म्हणालो तो म्हळ्यार पवताम पान ती पा म्हळ्यार रक्षण दितलो पान ती वनः वन म्हूण म्हळेलें परमात्माकची वन म्हूण म्हळेलें एक नांव आसा तांकां उपनिशदांत पळय परमात्माक वन म्हूण भगवंताक वन म्हूण म्हणटात तशी हांगा पवती इति पवनः निरंतर चलन आसूचे देखून ताका पवन म्हळ्यार वायू पळय निरंतर चलन आसा वायू खंय राबली म्हूण जाल्यार कोणेय आसना जगत्यारे बैबाय तशी हांगा सर्व जनाल अंतर्यामी जावन आसूचे परमात्मानाची ते वस्तून तूं ते रुपार आसून निरंतर चलन परमात्मा भितर आसता आमगेल देहांतूय परमात्मा वायू रुपार आसून जवो 5 वायूंगेल अंतर्यामी जावन आसून प्राण अपान व्यान उदान समान आनी ते वायूल अंतर्यामी जावन आशिल्लो परमात्मो ते देहाक पळय चलन दिता पळय ते चलन वायूल चलन राबली बे आमी कसं म्हणटा ते देह मेल्ले म्हणटाची जवो ते मेल्लेले देह मेल्लेले शरीर म्हूण म्हणटाची तशी हांगा ताका मरण म्हूण म्हणटाचे आमी तशें जाल्यार ते निरंतर चलन आमगेले देहांतूय दिवचे कोणें मुख्य प्राण वायून तशी पवन म्हूण म्हळ्यार म्हळ्यार पालन करतलो म्हूण आयल्यार वन म्हूण म्हळ्यार परमात्माक वनः म्हूण म्हणटाची आमकां मात्र न्ही समस्त ब्रह्मादी देवतेंकय पालन करतलो परमशक्ती तशें जावन ताका प वनः म्हूण म्हळ्यार सर्व जनान भक्तीन आराधन करचें तसले जवो पुराय जनान कोणाल आश्रय घेवचे म्हूण म्हळ्यार तो एकैक जावन आशिल्लो परमात्मो ताकाची वन म्हूण म्हणजे इत्याक भक्तीन आराधन करचें पुराय जन ताकाची तशी हांगा परमात्माले सहस्र सृश्टी तांचो सहस्र रुपाचे परमात्मा ताका सहस्र नांव तशी सर्वांकय निरंतर परिपालन करचें देखून ताका परमात्मो म्हूण म्हणटाची पवनः एक
प्रसिद्ध जावन आशिल्लो अर्थ प्रचलित जावन आशिल्लो अर्थ कसले म्हण म्हळ्यार पवनाचे वायू जवो वारे म्हण म्हणटाचे आमी आकाशांतू भारी वेगार घुंची शक्ती कसले म्हण म्हळ्यार वायुदेवाल शक्ती तशी ताका पवन वायुदेव म्हण म्हणचे ते वायुदेवालांतू एक विशेष विभूतीन सन्निहित जाल्लो परमात्मो पवन म्हण म्हणजे सर्व जनाले जीव नियंत्रिकूय तो पवन पळय जीव नियंत्रक केन्ना ते चलन जावचे वायू आमगेल्या देहांतू ना जाल्ले ते वेळाक हो ते देह मरण पावले म्हण म्हणटाचे पळय तशी सर्व चलन आसूचे वस्तांतू श्रेष्ठ विभूती मेगेली आस तश्चावनू आव पवन पवताम अस्मी म्हण म्हणाल आता सांगता परमात्मा शस्त्र धरलेलांतू श्रेष्ठ कोण राम ते रामूय हामची हे परमात्मा स्वरूप विभूती राम व्यासू कृष्णू या पुरे स्वरूप विभूती म्हण म्हणटाचे तशी ती परमात्माक 24 अवतार आस म्हण म्हणल्यार तांतू पुराय अवतारा पशी श्रेष्ठ जामनसूचो अवतारो राम अवतारो ते रामावतारांतू तो कोदंड धरून घेवन शस्त्राचे एक ताजीन ते कोदंड पाणी कोदंड धनुस धरून तांतू दुखून शस्त्राचे एक शस्त्र अस्त्राचे उपयोग करून शस्त्र निग्रह केल्लो तो परमात्मा राम म्हण म्हळ्यार राम अपरिमित आनंद दितलो रामू म्हण म्हणटाचे तशीची पुराय जनाक रमयती इति आनंद दितलो तशें ताका राम म्हण म्हणटाचे रामावतारांतू परमात्मान कोणाले मन दुःख इली ना ताणें केद्दनाय कडेरी खंय तरी म्हण म्हळ्यार ताका रानाक पेटोवपा म्हण हट करून बशिल्ले कैकेयी वरी ताणें कोप करनी कैकेयी ताणें वायट उतर उलयनी बदलाक कैकेयी पांय धरून वना वचूंक जाल्यार तिगेले पांय धरून मेगेल निमती कसले तुका अपराध जाल्यार तूं म्हाका क्षम कोरका म्हूण सांगून ती तो कैकेयी लागीं मागून मागीर तो वना वता म्हण म्हळ्यार आमी रामायणांत पळयताची तशी रामू तागेले एक रामावतारो रामू सर्व त्याग शिकयता जाल्यार कृष्णावतारो धर्माचरण करची कशी म्हणून दाखोवचे खातीर धर्म वरोवची कशी म्हणून दाखोवचे खातीर अवतार घेवन येयलो रामावतारांतू रामाक आमी मर्यादा पुरुषोत्तम म्हणटाची आनी तागेले आदर्श सांगचे रामाल वरी जीवन करका म्हूण सांगून तशीची राम पळया तागेले अवतारा वेळार तागेले अन्नम्माक कितले ताणें भक्ती दाखयला ताका मात्र प्रेम पित्र प्रेमी तो तशीची एकपत्नी व्रत म्हूण सांगून आदर्श जावन तो आदर्श बामण जावन तो पुराय जनाक एक पतिधर्म पालन करून सगळेची तागेले रामराज्यांत तो एक आदर्श राय जावन आशिल्लो तशीची म्हालगड्यांक गौरव दाखोवचे कशी म्हणून दाखोवचे खातीर ते आज्ञापालक जावन शिष्य धर्म करून दाखयलो ताणें भावंडां गेलांतू ताका तीव प्रिती आमी पळयताची ते भ्रातृधर्म म्हूण म्हणटाची तशीची प्रजेंक तो आदर्श राय जावन आशिल्लो राजा प्रत्यक्ष देवता म्हूण म्हणटाची तशीची तसले सेवक वर्गांक तो प्रितीन त्या भृत्य वर्गांक प्रितीन पालन केला ताणें तशीच सुग्रीवालो विभीषणालो आत्मीय मित्र जावन आशिल्लो हनुमंत मेगेल धणी तो म्हूण म्हणटाशिल्लो तशी सर्व धर्म पालन करून जगत्याक संतोष दिलो तसलो परमात्मो भगवंतो राम म्हूण म्हणटाची तशीची आनी रामाल एक विशेषत कसा म्हळ्यार ताण म्हणूच एक पंत प्रयोग केलेलो शहर हांव प्रयोग करना वापस तशी आसून रावणाल तसले बलिश्ट रायाक ताणें राक्षसाक दुश्ट बलिश्ट रावण म्हणलेले राक्षस रायाक तागेले सैन्य समीत तो निर्मुलन करता पळया तशी तसले एक रामो सर्वश्रेष्ठ जावन आशिल्लो तशी राम शस्त्र भृतांबरह म्हूण म्हणलें आनी फायच्या दिसान तो तागेले खंयचे सकड विभूती सांगता म्हणून आमी पळया आज जे सांगिल्ले हे गीतामृत धाराचे संदेश परमात्माले
गुरुंगिले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रत्यये स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयेत्. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु.